आणि मुकुंद यांनी 2च्या दिशेने टोलावलेला हा चेंडू 2 धावा. पांडुरंग रोड लाईनचा एक्स्ट्रा प्लेअर इथं बोलवा. पांडुरंग रोड लाईनचा जो आहे त्यांनी इथं यायचं आहे. इथं थांबा. मुकुंद यांनी परत एकदा 2 साठी टोलावलेला हा चेंडू. सुंदर अशी फलंदाजी मुकुंद यांच्याकडून पाहायला मिळते. तर थँक्यू 27वी. थँक्यू. खूप सुंदर अशी फिल्डिंग सुमित यांच्याकडून. कृपया तिथल्या खेळाडूंनी पाय वरती घेऊन बसायचं आहे. बॉल टाकताना ओरडायचं नाहीये कृपया. आत्ताची 1 धाव. संदीप यांचा सामना करतील गणेश मोरे आणि गणेश मोरे यांना चकवण्यात संदीप यशस्वी झालेले आहेत. धावसंख्येवर लगाम देण्याचं काम संदीप करतायत. सुंदर अशी बॉलिंग संदीप यांच्याकडून, पण डिक्लेअर 1 धाव पांडुरंग रोड लाईन्स या संघाला मिळते. सुंदर अशी बॉलिंग संदीप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. गणेश मोरे यांनी टोलावलेला हा चेंडू आणि 1 धाव. 1 धावेचा इशारा. एक धावेचा इशारा पंचांकडून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7 रन. बिनबाद 7. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन लवकरात लवकर आपली दुसरी ओव्हर चालू करायची आहे. वेळ लावायचा नाहीये. आपल्या संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक पहिली षटक घेऊन येत आहेत सुमित. त्यांचा सामना करतील मुकुंद. सुंदर मारलेला फटका आणि 1 धावेसाठी. कालचा दिवस या दोन्ही संघांसाठी वाईट असा ठरलेला होता, पण आजच्या दिवसाची सुरुवात दोन्ही संघांनी चांगल्या जोमाने केली आहे. आणि दुसरा फटका 1 धावेसाठी गणेश मोरे यांच्या धावसंख्येमध्ये आणि 1 ने वाढ. पुढचा चेंडू मुकुंद यांनी टोलावलेला 1 धावेसाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुमित यांच्याकडून पाहायला मिळते आणि धावसंख्येवर उत्कृष्ट असा लगाम लावण्याचं काम उत्कर्ष कन्स्ट्रक्शन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी उत्कृष्ट कन्स्ट्रक्शन यांच्याकडून आपल्याला मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. सुंदर अशी गोलंदाजी सुमित आपल्या संघासाठी करताना खूप छान. मुकुंद यांनी पुढे येऊन टोलावलेला हा खेळ चेंडू. याच्यावर मिळेल 1च धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13. पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस 2 षटकानंतर बिनबाद 13 धावसंख्या. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत कुलदीप. सुंदर अशी बॉलिंग, पण 1 धाव त्याच्यावर मिळते पांडुरंग रोड लाईन्स या संघाला. पुढे येऊन टोलावण्याचा हा प्रयत्न आणि याच्यावर मिळत आहेत 2 धावा. पांडुरंग रोड लाईन संघासाठी चांगला असं योगदान देण्याचा प्रयत्न मुकुंद यांच्याकडून पाहायला मिळतोय. तसाच तो प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाकडूनही जोरदार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात यशस्वी पांडुरंग रोड लाईन्स. 2 धावा. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार फटका 2 धावेसाठी. सुंदर अशी बॅटिंग मुकुंद यांच्याकडून पाहायला मिळते. तेवढे सुंदर अशी गोलंदाजी कुलदीपक यांच्याकडूनही पाहायला मिळते. सुंदर अशी फिल्डिंग. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. पुढचा चेंडू उचलून ओव्हर आणि विकेट.
पंचांकडून नो बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सेंटर लाईन नो बॉल रिव्ह्यू. धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश मोरे यांनी उचलून मारलेला हा फटका पंचांचा नो बॉलसाठी रिव्ह्यू. पंचांचा निर्णय आऊट. धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये गणेश मोरे आऊट. पांडुरंग रोड लाईन्स 21. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 21. धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश मोरे बाद झालेले आहेत. पांडुरंग रोड लाईन्स संघाला पहिला धक्का. बॅट्समन कोण आहे? संघासाठी अजिंक्य हे नवीन फलंदाज मैदानात. मुकुंद यांच्याकडून जोरदार फटका आणि 2 धावा. दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. पुढे येऊन खेळलेला हा जोरदार फटका, पण तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग कुलदीपक यांच्याकडून पाहायला मिळते. आणि आत्ताच्या 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावेसाठी. सुमित यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी. मिस फिल्डिंग थोडीशी, पण याच्यावर मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजिंक्य आऊट. रनआउटच्या रूपामध्ये उत्कर्ष कन्स्ट्रक्शनला मिळालेली ही दुसरी विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आलेले आहेत. जयेश मुकुंद यांचा साथ देतील. पुढे येऊन खेळलेला हा चेंडू आणि पंचांचा नोचा निर्णय. 3 धावा आत्ताच्या. पुन्हा एकदा जोरदार षटकार. डेड बॉल. पंचांना बॉल लागल्यामुळे डेड बॉल आहे हा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुमित यांच्याकडून पाहायला मिळते आणि धावसंख्या वाढवण्याचं काम मुकुंद यांच्याकडून करण्यात. किपिंगसाठी अपील. पंचांचा नॉट आउटचा निर्णय. बॅटिंगचा फिल्डिंगचा स्टंपिंगसाठी फिल्डिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू. नॉट आउट आहे. चालेल. कोणाला यायचंय का? अंपायर. आम्ही ना अंपायर. अरे सांग किती काय सांग तू. फिल्डिंग साईडने घेतलेला हा स्टंपिंग साठीचा रिव्ह्यू. मॅच क्रमांक 16 रायबा वॉरियर्स वर्सेस पाटील स्ट्रायकर्स. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रथमेश यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. आमची हे बॉल होती. पंचांचा नोचा निर्णय आणि हा चौकार. 9+4 अशा 5 धावा पांडुरंग रोड लाईन संघाला मिळत आहेत. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न मुकुंद यांच्याकडून. पुढे येऊन खेळण्याचा हा प्रयत्न, पण डिक्लेअर मध्ये 1 धाव. बॉल किती राहिलाय? 1 बॉल राहिलेला आहे. धावसंख्या वाढवण्यासाठी मुकुंद प्रयत्नशील आणि या 2 धावा. किती झाला? 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. उत्कृष्ट कन्स्ट्रक्शनसाठी 5वे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत सूरज जाधव. त्यांचा सामना करतील जयेश. उत्कृष्ट अशी 1 धाव काढून त्यांनी स्ट्राईक दिलेली आहे मुकुंद यांना. आणि मुकुंद आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी खूप प्रयत्नशील. हा मारलेला असा 1चा झटका. कृपया तिथं बसलेल्या खेळाडू प्रेक्षकांनी बॉल घेऊन तिकडे जायचं आहे. बॉल मैदानामध्ये येऊन देऊ नका. आत्ताचा हा डेड बॉल.
बुडवून खेळलेला हा चेंडू, पण तेवढेच सुंदर अशी फिल्डिंग सुमित यांच्याकडून आणि एकच धाव घेण्यात मुकुंद यांना यश आलेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण तो सफल झाला नाही. जयेश यांच्याकडून पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पण सूरज यांच्याकडून सुंदर अशी विकेट. जर्किंग काढून जायचं आहे, कमिटीचं जर्किंग घालायचं नाही. 16व्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार प्रथमेश यांना देण्यात येतोय. रायबा वॉरियर्स वर्सेस पाटील स्ट्रायकर्स, सामनावीर प्रथमेश. त्यानंतर पांडुरंग रोड लाईन्स वर्सेस शेतकरी पॉवर यांचा सामनावीर सचिन. त्यानंतर श्रीराज जम्बो 11 वर्सेस पॉवर हिटर्स यांच्या सामन्याचा सामनावीर प्रथमेश यांनी लवकरात लवकर स्टेजजवळ यायचं आहे आणि आपलं सामनावीराचं बक्षीस घेऊन जायचं आहे. रायबा वॉरियर्स वर्सेस पाटील स्ट्रायकर्स प्रथमेश, पांडुरंग रोड लाईन्स वर्सेस शेतकरी पॉवर सचिन, श्रीराज जम्बो 11 वर्सेस पॉवर हिटर्स प्रथमेश. आपापलं सामनावीराचं बक्षीस घेऊन जायचं आहे त्यांनी. पुढचा चेंडू वाईटसाठी. आत्ताच्या वाईट प्लस डिक्लेअरची 1 धाव, अशा 2 धावा पांडुरंग रोड लाईनसाठी. मुकुंद जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये आऊट. 44. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पांडुरंग रोड लाईन संघाची धावसंख्या 44. उत्कर्ष कन्स्ट्रक्शनला जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. 44. रिव्ह्यू का नोचा हात फिरवलेला सर. नाही शेवटच्या बॉलला लगेच 44 धावसंख्या आणि 45 जिंकण्यासाठी. या तिघांना बोलावलंय. थँक्यू. या तिघांना सामनावीराला बोलावलंय. नाही अजून भेटलं दोन्ही प्रथमेश येतं. बस का अजून काय आता एवढी पुढच्या मॅच म्हणून सांगू जरा क्लिअर करू. हॅलो, पांडुरंग रोड लाईन संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघातून ओपनिंगसाठी स्वतः कॅप्टन संदीप जाधव आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन कुलदीप जगताप पाहिजे असतील तर मिळतील, लगेच नाही तर मिळणार नाही. सामनावीर ज्यांची नावं पुकारली जाते त्यांनी सामनावीरचं चषक घ्यायला लवकर इथे उपस्थित राहायचे. 2 तासाने त्याला चला लवकर या, ज्यांची नावं पुकारतात त्यांनी लवकर यायचे. कोण कोणी कुठून यायचं प्रथमेश पासून खाली. रायबा वॉरियर्स वर्सेस पाटील स्ट्रायकर्स यांचा जो सामना झालेला त्याचा जो विजेता होता पाटील स्ट्रायकर आणि जो सामनावीर होता प्रथमेश, त्यांनी लवकर यायचे. संघ श्रीराम वॉरियर्स आणि सामनावीर गौरव लवकर यायचंय. चला इथे मात्र सुंदर बिल्डिंग आपल्याला बघायला मिळते महेश गायकवाड यांच्याकडून आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना साठी दुसरा आणि सुंदर अशी बिल्डिंग अजिंक्य कांगडे यांची संघासाठी 3 धावा वाचवण्यात यशस्वी. अर्धी की बॉल लेना 1 धाव. आर्या 11
वर्सेस पॉवर हिटर संघाचा जो विजेता यामधील संघाचा जो पॉवर हिटर विजेता होता त्याचा सामनावीर आहे ओमकार. इथं मात्र विकेट जाते कॅप्टन संदीप जाधव यांचे. पुढील खेळाडू मैदानात दाखल होत आहेत. सम्यक मुकुंद देवले कॅप्टन यांच्याकडून. सुंदर मारलेला असा स्ट्रोक कुलदीपक यांच्या बॅट मधून जातोय चौकारासाठी आणि 4 धावा संघाला आपल्या मिळवून देतोय. धाव संख्येमध्ये वाढ होते 4 रनांची. वाईट चेंडू होतो. डायरेक्ट स्टंपच्या मागे नो बॉल आहे. हा डायरेक्ट काय माहितीये का, डायरेक्ट बॉल स्टंपच्या मागे गेलेला. हा अंपायर ठीक आहे बॉल दिला. ऐका 2 मिनिटं काय आहे. पेनल्टीच टाकणार मग मी तेच सांगतो तुम्हाला. पेनल्टी टाका ना मग. फिल्डर तुम्ही डगआउट मध्ये बसायचं नाही तर तुम्हाला पेनल्टी बसेल. डगआउटला जायचंय. डगआउटला संघ मालक. एकवीस धावा झालेल्या आहेत. बॉल काउंट दिलेला आहे. अंपायरचा डिसिजन फायनल ठेवलेला आहे. संघाने रिव्ह्यू न घेतल्यामुळे अंपायरचा डिसिजन फायनल ठेवलेला आहे आणि हा बॉल काउंट झालेला आहे. नो बॉल इथे 2 धावा. वाईट चेंडू येतो. कुलदीपकची बॅटिंग चालू. स्कोर किती झाला. प्रथमेश येवले यांनी आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे. पुढची मॅच कोण आहे. रायबा वॉरियर्स. पुढील सामना क्रमांक 28 बी ग्रुप मधून रायबा वॉरियर्स वर्सेस श्रीराज जम्बो 11. टॉस उडवून घ्यायचा आहे. स्कोर सांगा. 34 धावा झालेले. 3 ओव्हर पूर्ण. श्रीराज जम्बो 11 संघाचे कॅप्टन आणि रायबा वॉरियर संघाचे कॅप्टन यांनी टॉस उडवण्यासाठी यायचं इथं. एक डिक्लेअर धाव.
रायबा वॉरियर्सचे कॅप्टन अक्षय गाडवे टॉस उडवायला येते. तीन धावा. डिक्लेअर 2 धावा. ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरची पूर्ण समाप्ती होते आणि धाव संख्या होते 40 रन. एक झालं यार, तुम्ही व्यवस्थित सांगा किती झालं. हा 41 धावा होत आहेत. पाहिजे किती. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. तुम्हालाच वाटला या आमच्या टीमला तुम्ही बॉल द्याय नाही. मॅचचे 27 नाही आता 28वी मॅच आहे. 28, 29, 30. हा काय आताचा निर्णय. काय आता अंपायर. एक डिक्लेअर धाव. थांबा मुकुंद थांब. अंपायरला बॉल लागला. डेड बॉल या डेड बॉल. इथं मात्र त्याच्या क्षेत्ररक्षण बॉल जातोय चौकारासाठी. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन आपला सामना जिंकलेले आहेत. एक मॅच नंतर का. रायबा वॉरियर्स यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.